जर तुम्ही शॉर्ट ट्रिप अलवरसाठी प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. So watch the video till the end. दिल्लीहून 3 तास प्रवास करून आम्ही अलवरला पोहोचलो आणि हे आहे आमचं हॉटेल. हे हॉटेल खूपच चांगल्या लोकेशनला होतं आणि ॲम्बियन्स पण इथला खूप छान आहे. एंट्रन्सलाच क्रिसमसचा वाईब आला इथे क्रिसमस ट्री बघून. आणि ही आहे आमची रूम. इथे बघू शकता तुम्ही बेड खूप कम्फर्टेबल आहे, मॅट्रेस पण छान आहे. इथे एक वर्क डेस्क पण आहे. इथे खिडकी आहे आणि हा बघू शकता तुम्ही रूम मधून दिसणारा व्ह्यू. शांत वातावरण आहे त्यामुळे स्टे खूपच पीसफुल वाटतो. इथे छोटा टेबल आणि चेअर पण ठेवले टी कॉफी एन्जॉय करण्यासाठी. हे टी कॉफी सेटअप केटल पण आहे आणि इथे आहे वॉशरूम. बाथरूम पण क्लीन आणि हायजेनिक आहे. बेसिक टॉयलेटरीज पण ठेवले आहेत. दुपारी थोडासा आराम करून तुम्ही संध्याकाळी इथे एक्सप्लोर करू शकता. साधारणतः 4 वाजता आम्ही निघालो आणि या लेकला पोहोचलो. तुम्ही या ठिकाणी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही व्हिजिट करू शकतात. खूपच सुंदर जागा आहे ही. इथे 12 राशींप्रमाणे 12 छत्र्या बनवल्या आहेत जिथे की महाराणी स्वतः अंघोळ करायला यायची आणि पूजा करायची. याच्याच शेजारी आहे मूसी की छत्री. खरं तर याचं आधी मौसी की छत्री होतं नाव, पण कालांतराने ते मूसी की छत्री झालं आहे. ही छत्री लाल दगड आणि पांढऱ्या मार्बल दगडातून बनवलेली असून राजपूतांनी स्थापना केलेले एक सुंदर नमुना आहे. सिटी पॅलेस जवळ असलेली ही छत्री आज अलवरची एक प्रमुख ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून जाणली जाते. याच्या शेजारी तुम्ही बघू शकतात हा आहे अलवर पॅलेस. या पॅलेसचा आता यूज सरकारी कामासाठी केला जातो त्यामुळे आतमध्ये आम्हाला एंट्री नाही मिळाली.